गुण नायक 1008 चिंतामणी पार्श्वनाथ भगवान की जय हो, जय हो। आदि ब्रह्मा आदि पुरुष ऋषभनाथ भगवान की जय। कल्पतरु शांतिनाथ भगवान की जय हो, जय हो, जय हो। अंतिम तीर्थेश महावीर भगवान की जय हो, जय हो, जय हो। परम पूज्य प्रातस्मरणीय घोर तपस्वी समाधी सम्राट चारित्र चक्रवर्ती योगींद्रमणी धर्म साम्राज्य नायक आचार्य श्री शांतसागर मुनि महाराज की जय हो, जय हो, जय हो। संत श्रवण आचार्य श्री विद्यासागर महाराज की जय हो, जय हो, जय हो। समाधि सम्राट आचार्य श्री विराग सागर महाराज की जय हो, जय हो, जय हो। चारित्र के सागर, ज्ञान के सागर, महामेधावी महाश्रवण, अभीष्ट ज्ञानोपयोगी प्रज्ञा श्रवण, चर्या श्रोमणी, तार्किक श्रोमणी, पट्टाधीश मम गुरुदेव आचार्य श्री विश्वसागर महाराज की जय हो, जय हो, जय हो। अभिज्ञ ज्ञानोपयोगी सारस्वत सागर महाराज की जय हो, जय हो, जय हो। शांत मूर्ति जयंत सागर सिद्धसागर महाराज की जय हो, जय हो। 3 काम 9 करोड़ मुनीश्वर की जय हो, जय हो, जय हो। सिद्धांत शास्त्र की जय हो, जय हो। जैन धर्म की जय हो, जय हो। अहिंसा परमो धर्म की जय हो, जय हो। तो हमारा स्वाध्याय 6 ढाले का चालू है। तो ये जो हम स्वाध्याय 6 ढाले के ऊपर कर रहे हैं, ये 6 ढाला दौलत राम जी ने उनका सृजन किया है। आज हमें पास वो सरल सागर जी महाराज जी, चंद्रप्रभु सागर महाराज जी आचार्य श्री जे दक्षिण के सन्मति सागर आचार्य श्री के शिष्य हैं, उनके शिष्य सरल सागर जी महाराज, उन्होंने उनके पास मैं ये देखने के बाद बोला, मैं आपको वो करेक्शन कर रहे थे, तो वो मैं बोला कि ये तीनों हमें झेरॉक्स करके भेज दो, दोनों बुद्धजन की और ध्यानतराय की। तो फिर उन्होंने झेरॉक्स करके आज भेज दिया है। तो अब हम थोड़ा सा वो भी लेंगे और ये भी लेंगे कि जो बुद्धजन कवि हो गए, कविवर बुद्धजन कृत और ध्यानतराय कृत, तो हमारी जो 6 डाला है बुद्धजन की भाग कविवर जो दौलत राम जी है, उन्होंने किसके ऊपर से लिखी है ये 6 डाला? तो किसके ऊपर से? बुद्धजन की 6 डाले के ऊपर उन्होंने ये 6 डाले का निर्माण किया है। तो कविवर बुद्धजन कृत, उनका मंगलाचरण ऐसा है, सर्वद्रव्य में सार आत्म को हितकार है, नमोता ही चितधार नित्य निरंजन जान के। और इन्होंने क्या किया है? कौन? हाँ, प्रथम ढाल ध्यानतराय जी कृत, उनका ओंकार मंजार पंच परपद, ओंकार मंजार पंच परम पद वसत है दीन भुवन में सार, बंधु मनवच काय कर। जवळजवळ सगळ्याचा अर्थ एकच आहे, अलग लक्षात? आणि नंतर मग त्यांनी काय केलं? कविवर बुद्धजननी अस्थिर भावना, आश्रयण भावना, संसार भावना, एकत्व भावना, अन्यत्व म्हणजे ज्या 12 भावना आहेत, अनित्य, आश्रयण, संसार, एकत्व, अन्यत्व, असुची, आश्रव, संवर, निजरा, लोभ, बोधी, दुर्लभ और धर्म, अशा 12 भावनेचं सतत चिंतन करायचं. कशा करता? हे वैराग्याची जननी आहे, माता आहे, माता. तशी अष्टप्रदर्शन मात्र का कम से कम एवढं तरी ज्ञान मुनी महाराजाला असलं पाहिजे, नाहीतर त्यांना ते ज्ञान 5 समिती और 3 गुप्ती असं. मग एवढं देखील ज्ञान नसणे रे शिवभूती मुनी, त्यांना नमोकार मंत्र देखील स्मरण राहिला नाही, पण त्यांना 6 अक्षराचं ज्ञान होतं. कसं? किती अक्षराचं? कोणकोणते? तुष माश भिन्नो, तुष माश भिन्नो. किती अक्षराचं? 6 अक्षराचं. तर तुष म्हणजे और माश, तुष म्हणजे छिलका, माश म्हणजे उडद और भिन्नो. और ते काय झालं, त्यांना नमोकार मंत्र पण आठवण, अरे माझ्या पूर्वकर्माचा उदय धिक्कार असो,
तसं मिच्छामी दुकडं, मी काहीतरी पाप केलं आहे म्हणून मला आठवत नाही. मग ते हारायला गेले होते. येताना एक बाई काय करत होती, ते उडीद पाकडत होती आणि ती उडीद पाकडून त्यातला भुसा वेगळा करत होती आणि ते उडीद वेगळं करत होती, ते उडदाची डाळ. तर ते म्हणले हो, ते बघत चालले, अरे अरे ये महिला क्या कर रही है. तो उनके साथ जो आदमी होते, अरे बोले उनको पूछ लो क्या कर. तर तिला विचारलं तर तू काय करते. तर ती म्हणली की मी उडदाची डाळ वेगळी करते, मी छिलका वेगळी. हो तुझे माश भिन्नो. हो एकदम आठवलं त्यांना, तुझे माश भिन्नो. हो हो माझा आत्मा पण तसाच आहे. कसा आहे, तुझे माश भिन्नो, मी पण ह्या शरीरापासून भिन्न आहे. आणि मग त्यांना सगळं आठवलं. आठवल्यानंतर त्यांचे भाव झाले. भाव झाल्यावर 6 शब्दाचं ज्यांना अगोदर ज्ञान होतं, तुझे माश भिन्नो, तुझे 2 शब्द माश, 2 शब्द भिन्नो. तर असे पुन्हा त्यांनी काय केलं, 6 अक्षराचं ज्ञान असताना त्यांनी ध्यानाला बसले. एक आग्रपर ज्ञानची एकाग्रता केली आणि स्वरूपामध्ये लीन झाले. आणि त्यांना भावशुद्धाचं असं ज्ञान होत गेलं, असं ज्ञान होत गेलं. त्यांनी स्वरूपामध्ये लिहून होत गेले. आणि मग त्यांनी काय केलं, 6व्या गुणस्थानात 7व्या गुणस्थानात गेले, 7व्या गुणस्थानात 8व्या गुणस्थानात आले. आणि 7व्या गुणस्थानाच्या अगोदर त्यांच्या त्या परिणामाच्या उज्ज्वलतेनं 4 ते 7 त्यांना काय झालं, स्वतः श्रुतकेवली झाले. श्रुतकेवली होऊन त्यांना काय काय झालं, त्यांना क्षायिक सम्यक दर्शन झालं. 8व्यामध्ये त्यांनी श्रेणी आरूढ झाले. फक्त भाव, आत्मभाव करत गेले, तज्जन्य भाव करत गेले. 8व्यातनं 9व्यात, 9व्यातनं 10व्यात, 10व्यामध्ये क्षीणमोह झाला. नाही 10व्यामध्ये काय झालं, सूक्ष्म संप्रदाय. काय झालं, सूक्ष्म संप्रदाय झालं. आणि ती प्रक्रिया मी तुम्हाला एकदा सांगितली होती कशी होती. ते 9व्यामध्ये जे आहे ते 4-5 प्रकार होतात. प्रथम 12 कशाचा नाश होतो, स्त्रीवेद नपुसक वेदाचा नाश होतो. पुवेद जे आहे ते कशामध्ये, आपलं पुवेदामध्ये जे 9 कशा असतात ते काय होतं, संक्रमित होतात. पुवेद जे आहे ते संज्वलन क्रोधमध्ये संक्रमित होतो. हे 9व्या गुणस्थानात होतं. अनिवृत्तीकरण, अनिवृत्तीकरण. आणि मग पुन्हा संज्वलन क्रोध जो आहे तो संज्वलन मानमध्ये संक्रमित होतो. आणि संज्वलन मायामध्ये. आणि तिथं बाधकृष्टयोग अंतर्मुहूर्तामध्ये शेवटच्या होतो. आणि त्या ठिकाणी काय होतं, ते लोभाचा सूक्ष्म लोभ राहतो. आणि तो कुठं जातो, 10व्या गुणस्थानात. त्या गुणस्थानाचं नाव आहे सूक्ष्म संप्रदाय. तर त्या गुणस्थानात काय होतं, त्या गुणस्थानामध्ये तो लोभ इतका सूक्ष्म राहतो की त्याच्या असंख्याच कांडकाचा उदय झाला तर उदयजनित परिणाम त्या 10व्या गुणस्थानावरती मुनी महाराजांना होत नाही, तज्जन्य परिणाम होत नाही. फक्त यथाख्यात चरित्र जे आहे की 11व्या 12व्या आणि ह्याच्यामध्ये जे उत्पन्न होतं ते यथाख्यात चरित्र आहे. आणि ते चरित्र होऊ देत नाही, हे त्याचं सूक्ष्म संप्रदायाचं कार्य आहे. आणि तो 10व्यातनं पुन्हा क्षपक्षणीवाला 12व्यात जातो. आणि त्या ठिकाणी तो मोह जो आहे तो जळालेल्या रस्सीसारखं कार्य करतो. म्हणजे बांधताना ती जळाची रस्सी काही कामाला येत नाही, तसा तो क्षीण मोह होतो. 12व्या गुणस्थानात क्षपक्षणीवाला क्षीण मोह होतो. मोक्षयात ज्ञान दर्शनावर्णांतर क्षयास्य केवलम. 10व्याच्या अंती मोहाचा नाश करतो. मोहाचा क्षपकवाला मोहाचा नाश करतो. त्या ठिकाणी आनंद सुख प्राप्त होतं. परंतु आनंद सुखाला जाणणारं आनंद ज्ञान त्या ठिकाणी नसल्यामुळं त्या सुखाची वेदन त्याला होत नाही. आणि तो क्षपक्षणीवाला 10व्यातनं एकदम 12व्यात जातो. आणि 12व्याच्या अंती काय होतं, दर्शनावरण और ज्ञानावरण, दर्शनावरण और अंतराय. अशा एकंदर 14 प्रकृतीचा नाश करून काय होतं, 13व्याच्या प्रथम समयामध्ये त्या ह्यांना ते केवली अरिहंत भगवान म्हणतात. ते तिन्ही लोकातलं त्रिलोकवर्ती पदार्थ, संपूर्ण पदार्थांचं, संपूर्ण द्रव्याचं, समस्त गुणपर्यायाचं युगपद ज्या ज्ञानामध्ये झळकतं त्याला म्हणायचं केवल ज्ञान. आणि हीच प्रक्रिया आपल्याला करायची आहे प्रत्येक. पण कपड्यात मोक्ष नाही, कपड्यात
सात्विक गुणस्थान होत नाही. आचार्य शंकरांनी सांगितलं की 7व्या गुणस्थानाशिवाय आत्मानुभव होत नाही. आत्मानुभवाशिवाय काय होतं? आत्मानुभवाशिवाय कर्मनिजरा होत नाही. कर्मनिजरेशिवाय केवळ ज्ञान होत नाही. केवळ ज्ञानाशिवाय काय होत नाही? मोक्ष प्राप्त होत नाही. म्हणून भिवू नका. मी पुन्हा पुन्हा सांगतो, मी खूप वेळा वाचले ते, मला खूप आवडले. आणि हे प्रत्येकाच्या जीवनात आपण करायचं आहे, भ्यायचं नाही. जरा काय व्यवस्थित संसार शरीर भोग से जो निर्विण्ण होता है उसको कितना भी प्रयत्न करके घर में रखने का प्रयत्न किया, साकल धन से मदोन्मत हाथी जिसके गंडस्थल से मद की झर रहा है मद, उसको भी साकल धन से बांध सकते हैं. लेकिन संसार शरीर भोग से जो निर्विण्ण हुआ है उसको संसार में कोई नहीं रह सकता. तर हे अशा 12 प्रकारच्या पुन्हा भावनेचं वर्णन त्यांनी कविवर बुद्धजननी केलेलं आहे. आणि ह्यांनी जे आहे ते आत्मकठीण उपाय पायो नरभव क्यों तजे, राही उदती समाय फिर ढूंढे नहीं पाहिये. हे असं आपण आता आम्ही अजून वाचलं नाही, आत्ताच आणून दिलं आहे मला ते. तर ते आता जे आहे ते आपण काय करतो आहे, आपण आपली जी चालू आहे स्वाध्याय ते स्वाध्याय, पण आपल्याकडे आता दोन्ही आलं आहे. म्हणजे बुद्धजनांचं छळ आला आणि आपलं भाग्य चांगलं, आपली निमित्त चांगली. ज्याचं भाग्य चांगलं आहे त्याला निमित्त देखील चांगली मिळतात. आणि मी पण त्यातला एक असा आहे की मला असे चांगले लोक, आचार्य आर्यनंदी महाराज, संभवनंदी महाराज, वीरसागर महाराज, देशभूषण महाराज, तिकडे समंतवत महाराज बाहुबलीचे, ते कुठले हितले बाहुबली, ह्या सगळ्याच्या सान्निध्यात आम्ही गेलो. आणि आम्हाला रुची पण निर्माण झाली. आमच्या आईचे संस्कार होते लहानपणापासून. पहिले कोण गुरु आहेत? आद्य गुरु आई वडील असतात. आणि मग ती आलेल्या सगळ्या इकडून जाताना 1981 साली, पुन्हा 1993 साली, पुन्हा 2006 साली, पुन्हा 2018 साली ही आमची खिंड आहे. तुळजापूर, सोलापूर, उस्मानाबाद हे काय, हे आलेले त्यागी सगळे तिथनंच जात होते. मग आमच्या घरी त्यांचा आहार व्हायचा. मग आम्ही कमंडूल घ्यायचं, आम्ही जाऊन त्यांच्याबरोबर जायचं. म्हणजे हे सगळं पुण्याने मिळतं. साथीचे पुण्याचा उदय होतो. यांची सेवा केल्यावर पुन्हा साथीचे पुण्याचं बंद करतो. हे साथीचे पुण्य जे आहे ते परंपरेनं आपल्याला मोक्षाला घेऊन जातं. परंतु मोक्ष कपड्यात मोक्ष नाही. जे श्वेतामनाय पटवाले मानतात की कपड्यामध्ये मोक्ष आहे. कवलभुक्ती, स्त्रीला मोक्ष मिळतो असं मानतात. स्त्रीला संवर्णन होत नाही आहे. कोणतं? वज्रवृषभ नाराचं संवर्णन होत नाही. म्हणून स्त्रीनं कितीही पाप केलं, म्हणून करायचं नाही बरं का पाप. कितीही पाप केलं तर ते 6व्या नरकाच्या आत नाही. कारण त्याचं वज्रवृषभ नाराचं संवर्णन नसतं. 7व्या नरकाला जाण्याकरता, सर्वात स्थितीमध्ये जाण्याकरता आणि मोक्षाला जाण्याकरता कोणतं संवर्णन लागतं? वज्रवृषभ नाराचं संवर्णन. ज्याची हाडं बळकट वज्रासारखी आहेत. वृषभ म्हणजे त्यांची जी संधी वगैरे जे आहेत ना ते अगदी स्ट्रॉंग आहेत. आणि वृषभ म्हणजे ऑस्ट्यू, म्हणजे त्याच्यावरचं आवरण, हाडावरचं आवरण जे आहेत ना ते इतकं कठीण असतं की असं ते हनुमान नाही का, हनुमान कुठे जन्मला? अंजनाचं चरित्र वाचताना अक्षरशः माझ्या डोळ्यातनं पाणी येत होतं. अंजनाचं चरित्र आणि सती तुमचे काय नाव, तुमचे सीताजी, त्यांचं पण चरित्र फार इतकी संकट भोगली त्यांनी, इतकी संकट भोगली. स्वतःच्या वडिलांनी त्या अंजनेला जागा दिली नाही. त्यांचे 99 भाऊ होते, त्यांनी पण जागा दिली नाही. हो, रडत रडत ती एका गुफेमध्ये गेली. त्या गुफेमध्ये तिची ती दासी होती. त्या ठिकाणी पण काय झालं, एकदम जोराचा आवाज आला सिंहाचा. ती एकदम घाबरली आजीना. आणि ही दासी जी आहे ना त्या ह्याच्यामध्ये वर्णन केलं आहे. काय वर्णन केलं आहे? त्या दासीचं असं वर्णन केलं आहे त्या पद्मपुराणामध्ये. तिचं अवकाशगामिनी विद्या होती. ती तिथं त्या गुफेमध्ये असं त्या ह्याच्यामध्ये फिरत होती. आणि मग तिथं गंधर्व जातीचे देव होते. मग ते गंधर्व जातीचे देवाने काय केलं, तो सिंह जो गुफेच्या शेजारी आला त्याला त्यांनी विक्रिया करून भाकळून दिलं. आणि मग त्या ठिकाणी एक मुनिराज होते. मग त्या मुनिराजानं अंजनेनं विचारलं, हे प्रभू, कोणसा असा पापी जीव माझ्या पोटात आलाय, मला किती त्रास होत आहे.
तर ते अवधीज्ञानी मोठे ते म्हणते तुझ्या पोटात आलेला जीव महान भाग्यवान आहे, महापुण्यवान आहे, त्याच्यामुळं तुला त्रास होत नाही. तू पूर्वभावामध्ये एक मूर्ती जी आहे ती तू लपवून ठेवली होतीस आणि त्याच्यामुळं तुला खूप त्रास झाला, त्याच्यामुळं हे सगळं भोगावं लागतंय. म्हणून तुझा जो पवनपुत्र जो तुझा पती आहे त्याचा विरह झाला, पण 22 वर्षानंतर त्याचा जो संयोग झाला त्यानं कुणाला न सांगता तो तुला आला आणि तुमच्या दोघांचा संयोग झाला, त्याच्यामुळे हे होतं आहे. पण तुझी केतुमती, हो सासूबाई केतुमतीसारखं वागायचं नाही बरं का. की केतुमती जी होती ना, केतुमती ही अंजनाची सासू होती. तिनं तिच्यावर संशय घेतला. ती म्हणली अहो जाताना त्यांनी कडे दिलं, हे तू खोटं बोलती, तुझ्याकडे आलाच नाही माझा पुत्र, तुझ्याकडे आलाच नाही. तरी पण ती अहो रडून सांगत होती. त्यांनी तिथं गेले होते पण त्यांना तिथं विरह झाला, एक चकवाचकवीचा विरह त्यांनी पाहिला असं मला त्यांनी सांगितलं. ते आले होते, हा मुलगा त्यांचाच आहे, परंतु ते ऐकायला तयार नाही. तिनं काय केलं, त्या ह्याला बोलवलं आणि म्हणले जा, आणि त्यांनी त्याच्या वडिलाकडे घेऊन गेली. त्या वडिलांनी पण ते ऐकल्यावर घेतलं नाही घरामध्ये. रडत रडत त्या गुफेत गेली. शेवटी त्या गुफेमध्ये एक तेज पुण्य बालकाचा जन्म झाला. हनुमान कुठे जन्मला, गुफेमध्ये जन्मला, गुफेमध्ये. तर ती गुफा रात्रीच्या वेळेला अशी काय झाली, संपूर्ण अंजनाला झाला, अंजनगिरी, हा बरोबर अंजनगिरी इथंच आहे अंजनगिरीला. तर त्या ठिकाणी काय झालं, त्या गुफेमध्ये त्याचा जन्म झाला आणि जन्म झाल्यावर त्याचा मामा तिथं आला होता. प्रतिसूर्य काहीतरी नाव आहे त्याचं, माझ्या अजून नीट लक्षात नाही. तर तो आला होता आणि तो तिथं आल्यानंतर ही रडत होती. त्याला ऐकू गेल्यावर तो आला, मग त्याने परिचय केला, मग तो त्याला घेऊन गेला आणि मग तो युद्ध करून तो ह्याला मदत करायला जातो रावणाला. वरुण राजाने तिथं मी 26 वेळा रामाने वाचलं आहे. आणि ते वरुण राजाने पुन्हा त्या रावणाच्या ह्याच्यावर हे केलेलं असतं, त्यांनी काय केलं असतं, बंड केलेलं असतं. त्या बंडाचं निराकरण करण्याकरता हा जातो आणि त्यांनी त्याला पकडतो. कोण, पवनपुत्र हनुमान. मग तो येतो, आल्यानंतर तो म्हणतो कुठे आहे, कुठे आहे अंजना, कुठे आहे अंजना, कुठे आहे. मग त्याला समजतं अरे तिनं म्हणत होती ते खरंच आहे. मग तो रडत नाही पण तो शोक करतो, तो हत्ती घेऊन निघतो अंजनेचा शोध करायला. मग तो एका वनामध्ये जातो, त्या हत्तीला म्हणतो तुझा जोपर्यंत ती मला भेटत नाही तोपर्यंत. मग सगळे लोक येतात, आल्यानंतर मग तिथे जातात. तिथे गेल्यानंतर मग ते सगळीकडे दूध पाठवतात. मग तिथं हे प्रतिसूर्याकडे एक दूध जातो. तो म्हणतो त्या ठिकाणी अंजना सुखरूप आहे आणि ह्या सुंदर बालक, त्या बालकाला विमानामध्ये घेऊन जात असताना काय झालेलं असतं, ते बालक तेवढं एक दिवसाचं असं धराला गेलं तर खाली पडलं तर अरे ते ज्या शिळीवर पडलं होतं ती शिळा चकनाचूर झाली हो. आणि हे बालक हे पुन्हा ही जोरजोरात रडलं, अरे रे मला किती कष्ट व्हायला लागलं, अरे रे हे देवा मी काय पाप केलं. आणि मग प्रतिसूर्य पुन्हा विद्याधर असतो खाली उतरतो. तो बघतो तर ती पायाचा अंगठा तोंडात घालून चौकत असते, हसत असते, खेळत असते हो. आणि बघतो तर ती शिला चकनाचं, अरे ह्याच्यामध्ये किती मोठं बोल आहे ओ हो. तर त्याला त्यावेळेपासून नाव काय पडलं, श्रीशैल. आणि त्याची मूर्ती कुठं आहे, मांगीतुंगीला ज्ञानमती माताजींनी त्या मोठ्या मंदिरामध्ये रामाची मूर्ती पण बसवली आहे आणि श्रीशैलाची पण मूर्ती बसवली आहे. जैन शास्त्रानुसार राम भगवान झाले. राम कसे भगवान झाले म्हणून भगवान रामचंद्र की जय म्हणायला हरकत नाही, कारण मूर्ती तिथं आहे. आणि हनुमान श्रीशैल लिहिलेलं आहे तिथं. काय लिहिलं आहे, श्रीशैल. तर आता पहिली ढाल, 3 भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमहु त्रियोग समारिके जय त्रिभुवन में जीव अनंत सुख चाहे दुख तै भैवन ताते दुख हारी सुखकार कहे सिख गुरु करुणादा ताहि सुनो भवि मन थिर आन जो चाहो अपनो कल्याण मोह महामद पियो अनादि भूल आपको भरमतवादी
तास भ्रमण की है बहु कथा, फेंक चुका हूँ मुनि यथा। काल अनंत निगोद मजा, बीत्यो एक इंद्रिय तन धाव। एक श्वास में 8-10 बार, जन्म्यो मर्यो भर्यो दुख बार। निकसी भूमि जल भावक भयो, पवन प्रत्येक वनस्पति थयो। दुर्लभ लही जो चिंतामणि, त्यो पर्याय लही त्रसतणी। लट पिपिल अली आदि शरीर, धर धर मर्यो सही बहुपी। कबहु पंचेन्द्रिय पशु भयो, मन बिन निपट अज्ञानी थयो। सिंहादिक सैनी वै क्रूर, निबल पशु अति खाए भू। कबहु आप भयो बलहीन, सबन ने करी खायो अति दीन। छेदन भेदन भूख पियास, बार वह नहीं मात पत्रास। वध बंधन अधिक दुख गणे, कोटि जीव ते जात न बने। अति संक्लेश भाव ते मर्यो, घोर श्वभ्र सागर में पर्यो। तहाँ भूमि पर सत दुख सो, बिछु सहस डसे नहीं तिसो। तहाँ राध शोणित वाहिनी, कृमिकुल कलित देहदायिनी। सेमर तरु जल चतुर्थ असिपत्र, असिजो देह विधारे तत्र। मेरु समान लोह गली जाय, ऐसी शीत उष्णता था। तिल तिल करे देह के खंड, असुर भिड़ावे दुष्ट प्रचंड। सिंधु नीर ते प्यास न जाय, तोपन एक न। दीन लोक को नाज जुखाए, मिठे न भूख कणान लयाय। ये दुख बागर लो सहे, कर्म जोग ते नरगति लहे। जननी उदर वस्यो 9 मास, अंग संकुच ते पाई त्रास। निकसत दे दुख पाए घोर, तिनको कहत न आवे हो। बालपन में ज्ञान न लहियो, तरुण समय तरुणी रत रहियो। अर्ध मृतक सम बूढ़ापनो, कैसे रूप रखे आपनो। कभी अकाम निर्जरा करे, भवन त्रिक में सुरतन धरे। विषय दाहना वानल दयो, मरत विलाप करत दुख सयो। जो विमानवासी हूँ थाय, सम्यक दर्शन बिन दुख पाय। कहते चय था वर्तन धरे, यो परिवर्तन पूरे करे। तो ऐसे 16 कारिका प्रथम ढाल में है। और अपनी जो कल जो आपने हमें दिखा था, तो तिल तिल करे 11वीं कारिका पाहिली होती का 12वीं पाहिली होती? 11वीं पाहिली होती ना. तर आज आपण नरक में भूख और आयु, मनुष्य गति की प्राप्ति, हाँ 3 को नाजजू खाए, 3 लोक को नाजजू खाए, मिटे न भूक कणान लाय. ह्या 3 लोकातलं संपूर्ण अन्न खावा अशी त्याला इतकी प्रचंड भूक लागलेली असते. कळलं का? असाता वेदनेच्या उदरणीमुळं भूक लागते. असाता वेदनेच्या उदरणीमुळं भूक लागते. आणि असाता वेदनेचा ज्या वेळेला संक्रमण होतं सातामध्ये, त्याला भूक क्षमते. आणि त्याच्याकरता ही भूक आहे ना, ही भूक आहे निद्रा आणि भूक, ह्याला आगमामध्ये राक्षसीन म्हटलं आहे. काय म्हटलं आहे? ह्या भूकेच्या पोटी सगळी पापं हा जीव करतो. 4 गतीतले जीव ह्या भूकेपोटी सगळं भयंकर पाप करतात, लक्षात ठेवायचं. तर ये दुःख भाऊ सागर लोस हे, कर्म जोगते नरगती लहे. हे कित्येक सागर म्हणजे 7व्या नरकाचं आयुष्य किती आहे? 33 सागर वर्ष आयुष्य सहन करतो. 7व्या नरकात देखील सम्यक दर्शन होतं. ज्यावेळेला तिथे जन्मतो त्यावेळेला अंतर्मुहूर्त तो मिथ्यात्व गुणस्थाना असतो. पण तिथल्या त्या वेदना ज्या आहेत ना, वेदनामुळं त्याला काय होतं, अरे मला इतने वेदना का होतात, अरे रे. आणि मग त्याला त्या ठिकाणी तिकडे सम्यक्त होतं. ते
33 सागरपर्यंत राहतं. शेवटचा अंतर्मुहूर्त मारायच्या वेळेला काय होतं, ते सम्यक्त सुटतं आणि तो पुन्हा 7व्या नरकातला जीव ज्या वेळेला बाहेर पडतो तो तिर्यंचंच होतो. नियम आहे असा लक्षात ठेवायचं. 7व्या नरकातून निघालेला सिंह होतो किंवा महामत्स्य होतो असा इतिहास मिळतोय. कळलं का? तर म्हणून लक्षात ठेवा, आपण सगळीकडे जाऊन आलो, सगळ्या नरकात फिरून आलो. मग आता काय करायचं? नरक गती, तिर्यन गती, नपुसक गती, हे स्त्री पर्याय, नपुसक पर्याय हे सगळं टाळायचं असेल आणि तुमचं विकलेंद्रिय हे जर टाळायचं असेल, असंज्ञीपणा टाळायचं असेल एकेंद्रियापासून ते असंज्ञीपर्यंत, तर त्याला काय करावं लागेल? सम्यक्त्व प्राप्त करावं लागेल. सम्यक्त्व काय आहे? 6 द्रव्य 7 पदार्थ 7 तत्व, 6 द्रव्य 7 तत्व 9 पदार्थ, द्रव्यगुण पर्याय व्यवहार निश्चय याची माहिती आगम भाषेमधनं करून घेऊन मी कसा आहे, माझं स्वरूप काय आहे, मी होतो कुठे, आणि हे सगळं जाणून मी पण एक जीवतत्व आहे. त्या 7 तत्वावर जशी आहे तसं श्रद्धा करायची. म्हणजे मग त्याला आणि सच्च्या देवगुरुशास्त्रावर अकाट श्रद्धा करायची आणि मग त्याला काय होईल? व्यवहार सम्यक्त होईल. आणि व्यवहार सम्यक्त काय? बाबांनो व्यवहार सम्यक्त फूल आहे. आचार्यश्रींनी शेवटच्या संदेशात सांगितलेलं आहे, बाबांनो व्यवहार सम्यक्त फूल आहे. व्यवहार सम्यक्त असंख्य बार झालं आहे, परंतु तुम्हाला खरं सम्यक्त झाले नाही. नाहीतर तुम्ही आत्तापर्यंत जर मुनी झाला असता, भावलिंगी मुनी झाला असता तर 32 भावाच्या आत तुम्हाला मोक्ष मिळाला असता. आणि हे व्यवहार सम्यक्त जसं फूल असतं त्याला व्यवहार सम्यक्त म्हणतात. आणि फूल काय होतं? संकुचित होत होत ते काय होतं? फळामध्ये रूपांतरित होतं. आणि ज्यावेळेला फळ पूर्ण तयार होतं त्यावेळेला ते फूल जे आहे ते पूर्ण संकुचित होतं. तसंच व्यवहार करत करत तो काय करतो? व्यवहार संकुचित होऊन पुन्हा निज आत्म्याचं वेदन करतो, निश्चयामध्ये जातो. निश्चय म्हणजे जसं वस्तू आहे तशी जाणणं, त्याला कमी जास्त न जाणणं. तुपाच्या घागरेला काय म्हणायचं? तुपाची घागर म्हणायची कशी? आणि जर का ते मडक्यामध्ये तूप ठेवलेलं असेल तर त्याला कोणती घागर म्हणायची? त्याला मिट्टीचीच घागर म्हणायची. हे झाला निश्चय. आणि व्यवहार काय? मिट्टीच्या घागरीमध्ये तूप ठेवल्यावर काय म्हणायचं? हे तुपाची घागर. हे आरोपित कथन असतं. व्यवहार सर्वथा झूट नाही. व्यवहारानेच आपण निश्चयाची माहिती करून घेतो. म्हणून अभूतो जे व्यवहाराला अभूतो म्हटले किंवा जो खोटा म्हटलेला आहे निश्चयाच्या अपेक्षेनं खोटा म्हटलं आहे. कळलं का? पण व्यवहाराच्या अपेक्षेनं खरा असतो. आणि व्यवहाराने मोक्ष मिळत नाही. मोक्ष कशाने मिळेल? निश्चयानेच मोक्ष मिळेल. आणि म्हणून तुम्हाला निश्चयाने मोक्ष मिळवण्याकरता 7वे गुणस्थानात वेदन करण्याकरता काय करावं लागेल? जनलिंग धारण करावं लागेल मनुष्याला. आणि जे श्वेतामनाची म्हणतात की स्त्रीमुक्ती आणि कवलभक्ती हे आपल्यामध्ये दिगंबर आमनामध्ये बिलकुल मानू नये. कारण कवलभक्ती म्हणजे घास. तीर्थंकरांना देखील 13व्या गुणस्थानामध्ये देखील भूक लागते असं मानतात. ते कोण? आमचे छोटे बंधू जे आमच्यापासून वेगळे निघाले. श्वेताम नाही पटवाले, श्वेतांबर दिगंबर हे सगळं होणार होतं. आमच्या शास्त्रामध्ये सगळं वर्णन केलं आहे. कितीतरी विभाग झाले आपले. किती प्रकारच्या जाती आहेत? लमुची, पंचम, चतुर्थ, सेतवाल, पुन्हा तुमचे बघेरवाल, अगरवाल, पुन्हा हुंबड, कितीतरी जाती आहेत. हे सगळं होणार होतं असं आगमामध्ये पूर्वीच वर्णन केलेलं होतं. म्हणून किती भूक लागते पण त्याला काही खायला मिळत नाही, असं नरकातलं दुःख आहे. तर आता कविवर बुद्धजनकृत काय म्हणतात ते आपण बघू. तर आपण सर्व द्रव्यमे सार हे बुद्धजनकृत जे आपल्याकडे हे आलेले आहे छेडाला आपल्या परम सौभाग्यानं. कळलं का? हे सहकारी कारण, निमित्त कारण, ते महाराज आपल्या कर्माचा तो जन्य ह्याचं आपल्याला मिळणार होतं. आणि हे आपल्या कर्माच्या उदयानुसार असतं. आणि हे निमित्त कारण. आणि अशी आमची होण्याची योग्यता हे उपादान कारण. आणि ह्याला सहकारी कारण कोण? ते आमचे सर्वसागर महाराज ज्यांनी आपल्याकडे पाठवली. एक कार्याची निष्पत्ती अनेक कारणामुळे होते. उपादान कारण, निमित्त कारण आणि सहकारी कारण.
आणि प्रतिबंधक कारणाचा अभाव झाला त्याशिवाय कार्याची निष्पत्ती होत नाही. म्हणून कार्याची निष्पत्ती जाणं, प्रत्येक कार्यामध्ये प्राप्त परिस्थिती शांत निराकुल जीवन जगायची कला अध्यात्म शिकवतं आहे. त्याचा स्वीकार करा जे जे होते ते. म्हणजे त्यावेळेला आपल्याला ते दुःख अर्ध होऊन जातं. अस्वीकृती हे कशाचं मूळ कारण आहे. अस्वीकृती हे दुःखाचं मूळ कारण आहे. म्हणून आपल्या आपल्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये जे काही घडतं आहे त्याला स्वीकार करायचा, अशी माझी ह्या वेळेची होण्याची योग्यता आहे. आणि अनन्य शक्तीर भवितव्य देयम इंदो वा जिनेंद्रो वा. माझ्या जीवनामध्ये जे घडणार आहे ते इंद्र किंवा जिनेंद्र देखील टाळू शकत नाही. तर मी 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 म्हणणारा जो मी आहे ना, मैं किस खेत की मुली, मी पण हे टाळू शकत नाही. आणि असा विचार केला की मग काय होईल, शांत होईल. ते एक परद्रव्य आहे. त्याची अशी परिस्थिती परिणिती झाली, त्याची त्याच्यामध्ये परिणिती झाली, माझी माझ्यामध्ये परिणिती झाली. मी स्वतंत्र द्रव्य आहे, ते स्वतंत्र द्रव्य आहे. तो देखील भगवानात्मा आहे, मी देखील भगवानात्मा आहे. म्हणून परद्रव्यावर आरोप करायचा नाही, हे आरोपित कथन आहे. म्हणून जे काही घडतं सगळे निमित्त नैमित्त संबंधाचं खंडन नाही. काय लिहिलं आहे, जैन तत्वमीमांसा फुलचंदी शास्त्रींनी लिहिलेली फार वर्षापूर्वी. मला कोणीतरी हो हां तुमचे धन्यकुमार भोवरेजी, आम्ही 21 दिवस तिथे. त्यांची बहीण पण ती ताई जी आहे ना, महान महान विदुषी आहे. आता हाही ती अजून असावी, 94-95 वय आहे. हो ते पण फार त्यांचा अभ्यास आहे, कर्णाने उगाचा वगैरे, कळलं का. तसे धन्यकुमार भोवरेंनी ते जैन तत्वमीमांसा मराठीत केलेलं आहे. तर त्यांनी मला वाचायला दिलं होतं आणि मी हिंदीमधून वाचले. तर त्याच्यामध्येही कार्याची कार्यक्रम व्यवस्था वगैरे सगळं वर्णन आहे. तर आयु घटे पहिलं कारिका कवी कुणाचं, कविवर बुद्धजीचं. हां, आयु घटे तेरी दिन रात हो निश्चित रहो क्यों भ्रांत, यौवन तन धन किंकर नारी है सब जल बुदबुदू उन्हारी. बुदबुद म्हणजे ते आपण ते फेस करतो ना, त्याचा बुडबुडा त्याला बुडबुडा म्हणते तो. हां, हे भाई तेरी अगोदर मंगलाचरण वाचू. हां, सर्व द्रव्य में सार आत्म को हितकार है, नमोता ही चितधार नित्य निरंजन जान के. जो समस्त द्रव्य में सार है एवं आत्मा को हितकार है, ऐसे नित्य निरंजन स्वरूप को जानकर उसे चित्त में धारण करके मैं नमस्कार करता हूँ. ऐसा कविवर बुद्धजन जी मंगलाचरण करते हैं. उसकी पहिली भावना है अस्थिर भावना, म्हणजे अनित्य भावना. हे जीवन यौवन धन संपत्ती पुत्र वगैरे कसे आहेत, इंद्रधनुष्यासारखे क्षणिक आहे, जलबिंदूसारखे आयु. हां, धन संपत्ती ऐश्वर्य हे क्षणिक आहेत. आयु घटे तेरी दिन रात हो निश्चित रहो क्यों भ्रांत पाहिजे, भ्रात नाही, भ्रांत. यौवन तन धन किंकर नारी है सब जल बुध बुध उन्हारी. यौवन तन धन किंकर म्हणजे नोकर चाकर दासी दास्य कुप्य भांड. हे जे बहिरंग परिग्रह जे आहेत ना ते 10 असतात. क्षेत्र वास्तू हिरण्य सुवर्ण धन धान्य दासी दास्य कुप्य भांड. आणि अंतरंग परिग्रह 14 आहेत. कोणकोणते आहेत? हां बरं. हां बरोबर. नो कशा नो कशा म्हणायचं. हां, छे कोणते, हास्य रती अरती शोक भय जुगुप्सा आणि 3 वेद पुरुष वेद नपुसक वेद आणि एक मिथ्यात्व. त्या ठिकाणी भाव मिथ्यात्व घ्यायचं. पण भाव मिथ्यात्व कसं होईल, द्रव्य मिथ्यात्व जे असतं सत्तेमध्ये त्यामुळे भाव मिथ्यात्व असतं. म्हणून निमित्त नैमित्त संबंधाचं खंडन नाही आणि कर्ता कर्म संबंधाचं मंडन नाही, असं जैन तत्वमीमांसामध्ये फार वर्षापूर्वी वाचलं होतं. आणि त्याच्यामुळं म्हणून सगळ्या अभ्यास सारखं वाचत राहायचं 1 मिनिट. कारण आपला जे मृत्यू आहे ना क्षणाक्षणाला होत असतो, त्याला काय म्हणायचं, अविची मरण. आणि त्या मरणाला मी आज बोलणार आहे मृत्यू महोत्सवावर. ते अविची मरण आहे, ते आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये होत असतं समयाला, त्याला अविची मरण म्हणायचं. ते साक्षीभावाने पाहायचं, ज्ञातादृष्ट होऊन. साक्षीभाव म्हणजे ज्ञातादृष्ट व्हायचे. आणि
मग जो आपलं हवेची मरण जाणतो की मी समयाला मरू लागलो आहे, एक समयाला आयुकर्माचे निषेक उदयाला येतात, मी ह्या शरीरात राहतो, असं जेवढे निषेक बांधलेत, मी समजा 92 वर्षाचे बांधलेत, 80 वर्षाचा झालो आता, मग हे समयाला जे माझं मरण होतं आहे, मरिष्यामी मरिष्यामी मरिष्यामी, हा विचार कोण करतच नाही. हां, करिष्यामी, काय करायचं आहे, काय करायचं आहे, हो गाडी बंगला घोडा, अरे मला लग्न करायचं आहे, लग्न झालं, अरे मुलं झाली, अरे त्याला शिकवायचं आहे, त्याला डॉक्टर करायचं आहे, त्याला हे करायचं आहे, अरे आता माझं लग्न झालं, मग मला आता पैसे कमवायचे, कमवून मला घर बांधायचं आहे, चांगलं घर बांधायचं आहे, हे सगळं करिष्यामी 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 हे सारखं विचार करतो. पण मरिष्यामी मी क्षणाक्षणाला, मी समयाला मरतोय, अरे माझं अविच्ची मरण होतं आहे, ह्याच्याकडे जर का तुम्ही, हे केव्हा होईल, ज्या वेळेला तुम्ही जाणार की शरीर म्हणजे मी नाही, मी यापासून भिन्न एक जीवतत्व आहे, हे हौस आत्मन. हमारे गुरुजी बार बार हे हौस आत्मन बार बार संबोधन करते हैं. तसं हे आत्मन तू क्या कर रहा है, तू समय में मर रहा है रे, साक्षी भाव से देख ले. मैं तो बार बार बोलता हूँ, मेरी उम्र 80 साल की ये पुद्गल की हो गई, मैं तो अनादि आनंद शाश्वत रूह अखंड हूँ, मेरा नाश होता नहीं, मैं पहले था अभी हूँ बाद में रहूँगा. ये जो जीवन है जैसे प्राण से रहित, 5 इंद्रिय 3 बल आयु आन पान होय, श्वासोश्वास, नाडीच्या एका गतीला श्वासोश्वास म्हणतात, आणि 48 मिनिटामध्ये 3773 श्वासोश्वास होतात, 1 मिनिटामध्ये 78 श्वासोश्वास होतात. तर मग हे असं, हे भाई, म्हणून आवीची मरण, प्रत्येक समयात होणाऱ्या मरणाकडे साक्षीभावाने लक्ष ठेवायचं. मी तर विचार करतो, माझं प्रत्येक समयामध्ये मरण होतं आहे, माझे कंडे म्हणजे माझी जे इंधन आहे ह्या पुद्गलाला जाण्याकडे, सगळ्याचं पुद्गल पुन्हा काय होणार आहे, ह्या वियोग झाला की काय होणार आहे, त्याला अग्नी संस्कार करणार आहेत. मग ह्या पुद्गलाला देखील काय, मग मी विचार करतो, माझे 72 वर्षाचं आयुष्य महावीर भगवंताचं होतं, आणि त्याच्या पुढे ज्यांना आयुष्य मिळालं त्याला बोनस मिळाला, बोनस काय मिळाला, बोनस मिळाला. या सगळे तर 72च्या आत गेला तर अरे त्याचा मृत्यू थोडासा आकार झाला बरं का, दाखल झाला. तसं 63 का 61 मर्यादा आहे आपल्या भारताची आयु मर्यादा. हां, तर हे हवेची मरणवर सारखं लक्ष ठेवायचं, साक्षी भावना पाहिजे. साक्षी म्हणजे ज्ञातादृष्टा, की मी एक समयाला मरतोय, अरे मी माझा क्षण वाया घालवता कामा नये. मग अरे हे करिष्यामी असंख्यात अनंत भावामध्ये करत राहिलो. कुणीही आपल्या जीवनामध्ये आपल्या ज्या आकांक्षा आहेत तो कधी पूर्ण करू शकला नाही. आपले वडील करू शकले नाही, त्यांचे वडील करू शकले नाही, त्यांचे वडील करू शकले नाहीत. नमस्ते स्वामी. गुरुजी हमारे पास बुद्धजन की भी आई है और इसकी भी आई है गुरुजी. नमस्ते स्वामी. हवीची मरण के ऊपर चल रहा था तो नमस्ते स्वामी. इधर पे सुना दी, मंच पे क्या सुना? हाँ नहीं, मंच में तो ये सुना नहीं, मृत्यू महोत्सव गुरुजी. तो आपण आपल्या आवीची मरणावर लक्ष ठेवायचं असतं. प्रत्येक समयाला मी मरत असतो, हे मरिष्यामी हे पण चिंतन करायचं. करिष्यामी आपल्या वडिलांनी, त्याच्या वडिलांनी कधीही त्यांच्या जीवनामध्ये जे चिंतन केलं, ज्या इच्छा केल्या, त्या कधीही कुणाच्या जीवनामध्ये पूर्ण झालेल्या नाहीत. म्हणून इच्छा देखील, इच्छा निरोधा तपा, म्हणून इच्छेचा निरोध करणं हे तप आहे. त्याला मूर्छाभाव म्हणतात. हा जोपर्यंत करत नाही, परिग्रह हे सगळ्या दुःखाचं मूळ कारण काय आहे, परिग्रह. म्हणून तुम्ही जे आहे ते 5 ह्याच्यामध्ये अणुव्रतामध्ये परिग्रह परिमाण आहे, आणि हे निष्परिग्रही आहेत. हे कोण आहेत, यांचं परिग्रह फक्त कमंडूल, पिंची आणि वाचायचं शास्त्र. अरे असे 2 मुनी पाहिले, ते शास्त्र पण ठेवत नाही, त्याला सगळी स्तोत्रपाठ, सगळ्या भक्त्या पाठ, सगळंच पाठ, त्यांना काय पाठ नव्हतं असंच आहे. असे 2 मुनी मी पाहिले. तर आमच्या ह्याच्या संघात पण शास्त्राशिवाय काय नाही, कोच नाही. तेल बिल ते दूर ठेवतात, आणि शास्त्र सतत अपेक्षा. पहाटे 3 पासून ते रात्री 10-11
ह्यांच्या हातातनं घ्यावं लागतंय असं. त्यावेळेला झोपतेत हो, ह्यांचंच नाही आमच्या गुरुजी पण तसेच आहेत हो, 11-12 झोपतेत आणि 3ला उठतेत पुन्हा अजून 3 ते 10. ह्यांना वेळ मिळत नाही आणि तुम्हाला टाईमपास करायला वेळ मिळतोय. टाईमपास करू नका, आपल्या समेची आवीची मरणावर लक्ष ठेवा. आणि आपण समयाला मरतोय तर त्याच्यावर लक्ष ठेवून सतत वाचत राहायचं. 4 वेळा स्वाध्याय, 3 वेळा प्रतिक्रमण, 3 वेळा सामायिक सोडायचं नाही. आणि असं केलं तर मग हळूहळू तुमची गाडी मोक्ष मार्गाकडे वाटचाल करेल. जय बोलो 24 भगवान की. मग